नमस्कार, मी मुक्ता लोंढे. तुम्ही पाहताय लोकमत मुंबई. सध्या मी उभी आहे वांद्रे येथील जो परिसर आहे त्याच ठिकाणी जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या नेतृत्वाअंतर्गतचे नेते असणारे बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. समोरच त्यांचे पुत्र असणारे झिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आहे आणि याच ठिकाणी शनिवारी रात्री 8:30च्या सुमारास बाबा सिद्दीकी हे येत होते कार्यालयामध्ये आणि त्यानंतर दोघांमध्येही चर्चा झाली. या संपूर्ण घटनाक्रमानंतर बाबा सिद्दीकी हे कार्यालयामधून बाहेर पडले आणि त्यानंतर याच ठिकाणी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. हा संपूर्ण घटनास्थळ जर तुम्ही आता पाहत असाल तर या ठिकाणी सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये याची दखल ही यावेळेस घेतली जाते. हा संपूर्ण घटनाक्रमाच्या इथे आपण पाहिले तर बॅरिगेड्स लावण्यात आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी गोळीबार झाला इथेच जी आहे कार ही बाबा सिद्दीकी यांची उभी होती आणि तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी एकूण 6 गोळ्या बाबा सिद्दीकी यांच्यावर जे आहे झाडण्यात आल्या होत्या. त्यावेळी इथे तुम्ही मार्किंग पाहू शकतात. एक गोळी इथे आहे आणि 3 गोळ्यांचं मार्किंग जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि यासह 5वी आणि 6वी गोळी जेव्हा झाडण्यात आली ती गोळी जाऊन थेट इथपर्यंत पोहोचली होती. एकंदरीत आपण पाहिलं तर हा संपूर्ण परिसर सध्या पोलीस निगराणीखाली असल्याचं पाहायला मिळते. या संपूर्ण ठिकाणी जे आहे गोळ्यांचं मार्किंग असेल यासह पक्ष कार्यालय समोरच असल्यामुळे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये याची खबरदारी घेतली जाते. आता शनिवारी नेमकं काय घडलं होतं, रात्री 8:30च्या सुमारास काय झालं होतं याबद्दलची थोडक्यात माहिती द्यायची झाल्यास तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अगदी दसरा होता. राजकीय वर्तुळामध्ये जे आहे एक वेगळंच राजकीय वातावरण रंगलेलं होतं. संपूर्ण जे आहे सण उत्सवाचं जे आहे जे वातावरण पाहायला मिळत होतं. मात्र या परिसरामध्ये जे आहे बाबा सिद्दीकी हे जे आहे त्यांचे मुलगा आमदार पुत्र झिशान सिद्दीकी याच्या कार्यालयाच्या इथे जात होते आणि त्यानंतर बाहेर येताना याच परिसरामध्ये सुरुवातीला 8:30च्या सुमारास 3 अज्ञात इसम जे आहे त्यांनी रिक्षामधून प्रवास करत इथपर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी या परिसरामध्ये सुरुवातीला ब्लास्ट केला आणि फटाके फुटल्याचे आवाज आले. या संपूर्ण प्रकरणानंतर बाबा सिद्दीकी हे गाडीच्या इथे होते आणि त्यावेळेस एक गोळी थेट त्यांच्या कासेला लागली आणि यानंतर 2 गोळ्या त्यांच्या छातीवर लागल्या असल्याची प्राथमिक माहिती सध्याच्या घडीला तरी समोर येते. त्यांचा मृतदेह कूपर रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी दाखल करण्यात आलेला आहे. ही घटना घडल्यानंतर जवळच असणाऱ्या लीलावती रुग्णालयामध्ये त्यांना घेऊन जाण्यात आलं होतं. मात्र तत्पूर्वीच त्यांना जे आहे मृत घोषित केलेलं होतं. एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक धागेदोरे हे जोडले जातात. यापैकी नेमकं या घडामोडीमागे किंवा या हत्येमागे नेमकं कोणाचा हात आहे याबद्दलची चौकशी सध्या पोलीस करतायत. मुंबई क्राईम ब्रांचकडे हा तपास सोपवण्यात आलेला आहे. एकंदरीतच या संपूर्ण जे आहे घटनाक्रमामुळे राजकीय वर्तुळामधून वेगवेगळे प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात. यापैकी विरोधक असतील किंवा सत्ताधारी यांनी नेमकं या हत्येमागे कोण आहे असा सवाल उपस्थित केलेला आहे. यासह राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती राहिली आहे की नाही असा देखील कुठे प्रश्न उपस्थित होतो. यामागचं कारण म्हणजे बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वीच जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस जी अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये पुढे जाते त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. काँग्रेसची त्यांची पायमुळे रोवली गेलेली होती. अगदी तरुण वयापासूनच बाबा सिद्दीकी हे जे आहे काँग्रेससोबत जोडले गेलेले होते. मात्र त्यांनी जे आहे राजकीय परिस्थिती पाहता संपूर्ण राजकीय वातावरण पाहता अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं राजकारण होतं का किंवा यासह आणखी एक जो आहे मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे बिश्नोई गँगचा. बाबा सिद्दीकी यांचे अनेक बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींसोबत संबंध होते. मग सलमान खान असेल, शाहरुख खान असेल, त्यांची इफ्तार पार्टी ही देखील अतिशय लोकप्रिय होती. या इफ्तार पार्टीमध्ये राजकीय नेते मंडळीसह बॉलिवूडमधील अगदी दिग्गज नेते मंडळी बॉलिवूडमधील देखील अनेक सेलिब्रिटीज या ठिकाणी येत होते आणि या संपूर्ण घडामोडी दरम्यान एक धागा जो आहे तो बिश्नोई गँगकडे वर्तवला जातो. एकंदरीतच या संपूर्ण हत्येमागे बिश्नोई गँग आहे का असा देखील सवाल कुठेतरी उपस्थित होतोय. पोलीस तपास पुढील करतातच आहे. आणखी एक मुद्दा यामध्ये सांगायचा झाल्यास तर SRA प्रकल्प जो झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आहे या अंतर्गत देखील अनेक जे आहे वादविवाद समोर येताना दिसून येत आहेत. या अंतर्गत काही जे आहे घडामोडी घडल्या का किंवा या दिशेने देखील पोलीस तपास सुरू असल्याचा जो आहे अंदाज वर्तवला जातोय. एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या या घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण जरी असलं तरी अनेक जे आहे
नेमकी ही घटना कशी घडली असेल याचे जे आहे कयास बांधले जात आहेत। यासह समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार एकंदरीतच जे आहे शनिवारी 8:30च्या सुमारास हा संपूर्ण जो आहे प्रकार घडून आलेला होता। एकंदरीतच आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये आता पुढे नेमकं काय हाती येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। या घडामोडींमध्ये तब्बल 3 आरोपी होते आणि या 3 पैकी 2घांना अटक करण्यात आलेली आहे। या 3घांपैकी जो त्यांचा मास्टर माइंड आहे तो 4था आरोपी आहे। मात्र त्याच्या दिशेने जो आहे पोलीस तपास घेत आहेत। हे 3घही आरोपी एक कॉन्ट्रॅक्ट किलर होते अशी देखील महत्वपूर्ण माहिती समोर येते। आता हे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे देण्यात आलेलं होतं, तो व्यक्ती नेमका कोण होता याचा देखील पोलीस तपास करतायत। यासह अतिशय महत्वपूर्ण माहिती ही आहे की 15 दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांना धमकीचा एक फोन आलेला होता आणि त्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेमध्ये देखील वाढ करण्यात आलेली होती। या संपूर्ण जे आहे प्रकरणानंतर सुरक्षा वाढीनंतरही अशा प्रकारची घटना घडते तर त्यानंतर कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दिशेने जे आहे बोट दाखवलं जाते। यासह गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील पुन्हा एकदा टीका केली जाते, कारण की जर सत्तेतील लोकच जर सुरक्षित नसतील तर इतर सामान्य माणसाचा काय असा देखील प्रश्न हा विरोधकांकडूनही उपस्थित केला जातो। यासह शरद पवार यांनी देखील या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलेलं आहे आणि या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे। अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बाबा सिद्दीकी या संपूर्ण प्रकरणामध्ये अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। अजित पवार यांनी ही घटना झाल्यानंतर जे आहे जिशान सिद्दीकी यांची देखील भेट घेतलेली होती। या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो उच्चस्तरीय चौकशी मार्फत केला जाईल अशी माहिती किंवा प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिलेली आहे। यासह नेमक्या या घटनेमागे कोण आहे याचा देखील तपास पोलीस लवकरात लवकर करतीलच असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। सध्या हा संपूर्ण तपास मुंबई पोलीस क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलेला आहे। अनेक पैलू यामध्ये समोर येताना वेळोवेळी पाहायला मिळत आहे। सध्या घटनास्थळावरून मी जे आहे तुम्हाला लाईव्ह रिपोर्टिंग दाखवते, मात्र आता आणखी नेमकं या संदर्भात काय काय अपडेट पुढे येतील हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे। याबद्दलची आणखी डिटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला नक्कीच फॉलो करा।